हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळालं असेल की मी कुठे निघाली आहे. मी आज चालली आहे स्वामींच्या दर्शनाला. गेले बरेच महिने भरपूर प्लॅन्स करूनही मला अक्कलकोटला जाता आलं नाही. त्याआधी मी प्रत्येक महिन्याला अक्कलकोटला जायचे, पण जुलैनंतर मला जायचा योगच आलेला नाही. तर आज आम्ही गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर अशा 4ही तीर्थक्षेत्रांना जाणार आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय, कुठे कुठे दर्शन होते, कारण आज पाहिलं तर सगळ्याच तीर्थक्षेत्रांना खूप प्रचंड गर्दी आहे. सो स्टे ट्यून्ड. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑलमोस्ट 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलो आहोत गाणगापूरमध्ये. आत्ता वाजले होते सकाळचे 10:30 आणि आम्ही होतो संगमेश्वर मंदिर आहे, जो घाट आहे गाणगापूरचा, तिथे. असं बोलतात की इथे आल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. तर पहिल्यांदा आम्ही इथे नदीवरती पाय धुवून संगमेश्वराचं दर्शन घेणार, जे वटवृक्ष मंदिर आहे त्याचं दर्शन घेणार आणि तिथून आम्ही मेन मंदिराकडे जाणार. जिथे जिथे नदी आहे आणि जिथे जिथे संगम आहे तिथे प्रत्येक ठिकाणी अशी ही ओटी दिली जाते, नदीची ओटी भरण्यासाठी, आणि दिवा लावायला सामान भेटतं. पण मोस्टली मी तरी ते अवॉइड करते, बिकॉज मला वाटतं की फक्त त्यांनी वॉटर पोल्युशनच होतं. जिथे आपण बघतो तिथे खूप नदीकाठाला कचरा, फुले, हार पडलेले असतात. तर सुरुवात आपल्यापासून करायची आणि आपण ते अवॉइड करायचं, असं मला वाटतं आणि मी ते करते. प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत, म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचं कार्य गेली अनेक वर्षे दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या, असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतो, असं महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा श्री गुरूंना पण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देव दर्शन देतातच, अशी भक्तांची श्रद्धा आहे. चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे, परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात. त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाहीत. नित्य जे जनगायन करती त्यावर माझी अतिप्रीती. माझं नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात, असं श्री गुरुभक्तांनी सांगितलेलं आहे. हाच तो भीमा अमरजा संगम आहे, जिथे दत्त महाराज स्नान करण्यासाठी यायचे. जेवढं इथलं घाटाचं आणि संगमाचं महत्त्व आहे, तेवढं इथं स्वच्छता मेंटेन केलेली नाही आहे. आय डोंट नो वाय. इथे रश जास्त आहे त्यामुळे की बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट. हा जो भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे, तो निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर आहे. या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकांची अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच, हे मात्र निश्चित. निर्गुण मठाच्या पादुका दर्शना अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते. संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो औदुंबराचं दर्शन घ्यायला. औदुंबर वृक्ष आहे. इथे सगळेजण ज्यांना ज्यांना गुरुचरित्र वाचायचं आहे ते इथे गुरुचरित्राचं पठण करतात. हे फक्त मी आजपर्यंत फोनमध्ये बघितलेलं, जे मी आज प्रत्यक्षात अनुभवलं, आणि ती फिलिंग आणि ती वाईब खूप वेगळी होती, खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती. त्यानंतर आम्ही संगमेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. मेन मंदिराच्या पाठीमागे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्यानंतर आम्ही निघालो कल्लेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला. कल्लेश्वर मंदिर हेही गाणगापूरच्या मेन घाटाच्या जवळचंच मंदिर आहे. तिथेही जाणं खूप महत्त्वाचं आहे, बिकॉज तिथे गेल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही असं बोलतात. त्यामुळे आम्ही तिथे गेलो.
या मंदिरात आल्यानंतर खूप साऱ्या देवांचं दर्शन होतं. हे आहे श्री पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिर. हे आहे कल्लेश्वर मंदिर. याच्याच पाठीमागे आहे नवग्रह व शनिश्चर्य मंदिर. इकडे आहे दुर्गा पार्वती व हनुमान मंदिर आणि हे कल्लेश्वर मंदिर जे इथलं मुख्य मंदिर आहे. इथे फोटो आणि व्हिडिओज अलाउड नव्हते, त्यामुळे मी आतले व्हिडिओज रेकॉर्ड केलेले नाही आहेत. इथे एका भिंतीवर गुरुचरित्रातली एक ओवी लिहिलेली आहे. मनमत तीर्थी स्नान करावे, कल्लेश्वरा ते पूजावे, प्रजावृद्धी होय बर्वे, अष्ट ऐश्वर्य पाविजे, श्री गुरु म्हणती तयासी, कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी, पूजा करिगा नित्य त्यासी, आम्ही देते सदा असो. तसेच या कल्लेश्वर मंदिरात अभिषेक केल्यानंतर आणि दर्शन घेतल्यानंतर श्री क्षेत्र श्रीशैलम याचं दर्शन घेतल्याचं आणि अभिषेक केल्याचं पुण्य आपल्याला भेटतं. जाताना दुपारचे 2 वाजलेले आणि आम्ही निर्गुण पादुकांचं दर्शन घेऊन गाणगापूरहून आलोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. आता हे बघ इथं गेलं. आत नाही लागे हेच असतो, आल्यावर घरी खायला थोडीच नाही. फायनली माझं स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मी जास्त काही रेकॉर्ड करत नाही आहे ह्या वेळेला, बिकॉज खूप गर्दीही होती. आय एम फुल ऑफ ग्रॅटिट्यूड. आय एम सो ग्रेटफुल की मी इथे येऊ शकले, बिकॉज ह्या वेळेला खूप लॉंग मला गॅप झाला. मला खूप दिवसांपासून यायचं होतं आणि फायनली मी आले. जोपर्यंत स्वामींच्या मनात येत नाही तोपर्यंत ते आपल्याला बोलवत नाहीत आणि स्वामींनी मला बोलवलं. हे असलं घ्यायचं होतं, असलं घ्यायचं छोटं. तामजायला पण न्यायला होतं आपल्याला. तर सगळं असतंय, काजळ टिकलीपासून सगळं. आम्ही आहोत तुळजापूरमध्ये. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथे एवढं सुंदर ॲम्बियन्स होता संध्याकाळचा. खूप छान वाटलं, खूप छान दर्शन झालं. हे जे दिसतंय ते आहे कल्लोळ तीर्थ आणि त्याच्या समोरच आहे गोमुख तीर्थ. ही जी लाईन लागलेली आहे ती गोमुख तीर्थासाठी लागलेली आहे. जर तुम्हाला माहिती नसेल कल्लोळ तीर्थ तुळजापूरमध्ये कसं आलं तर मी लिंक ॲड करते. माझा जुना एक व्हिडिओ आहे तुळजापूरचा, त्यामध्ये मी डिटेल माहिती दिलेली आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर आम्ही डिरेक्ट गेलो आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. जर तुम्ही कधी तुळजापूरला आला असाल तर तुम्हाला या दगडाबद्दल नक्कीच माहिती असेल.
जर तुम्ही प्लॅन करत आहात तुळजापूरला जायचा तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की इव्हिनिंगला जा, म्हणजे संध्याकाळी जा, रात्री जा. कारण खूप छान ॲम्बियन्स असतो आणि लाईट्स आणि ह्याच्या रोषणाईमध्ये तुळजापूरचं मंदिर एवढं उठून दिसतं आणि एवढं छान वाटतं तिथं. एवढा छान ॲम्बियन्स असतो. तर तुम्हीही एक्सपिरियन्स करा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. बाय.